दादा सायकल नाही ही तर आहे पुढती परे. ओ नाना बहुत टाकेल जादू ही भारी तुमच्यावरी. ओ दादा ओ नाना ही इल्लम शिकवेल उडण्याची. उडते रहा पडते रहा जीवन जाईल संपुनिया. क्षण क्षण हा जगुनी घ्या जन्म पुन्हा नाही. निघाला? हो मला बोट पकडायची आहे. आम्हाला नाही पकडायची, आमच्याकडे सायकल आहे. चक्क 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 चालते अशी जणू वाऱ्यावर उडते सायकलही. चक्क 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 चालते अशी जणू वाऱ्यावर उडते सायकलही. तंबाखू आहे? नमस्कार मंडळी, नमस्कार. मी गिरीश पळसकर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. मंडळी, म्हणता म्हणता गणपती बाप्पा निघण्याची वेळ झाली. यावर्षी एकंदरीत परिस्थिती जरा वेगळी होती, परंतु उत्साहाला मात्र कुठे कमी दिसली नाही. यावर्षी आमच्याकडे पण बाप्पा आले आणि बाप्पांनी आम्हाला सांगितलं की यावर्षी मी न्यू नॉर्म्सच्या अटी शर्ती सगळ्या पाळून येणार. बाप्पांना म्हटलं म्हणजे काय, तर बाप्पा म्हणले की सध्याची परिस्थिती बघता मी विमानाने येणार नाही, मी रेल्वेने येणार नाही, मी बसने येणार नाही, मी कारने येणार नाही. म्हटलं मग कसे येणार बाप्पा? तर आमचे बाप्पा एक खास आपल्या सर्वांसाठी संदेश घेऊन सायकलीवर आलेत. हो मंडळी, बाप्पा म्हणले आहेत की ज्याला जेवढी जमेल, जेवढी झेपेल तशी आणि जितक्या वेळ जमेल तितकी पण सायकल चालवत जा. सायकल चालवण्याचे 2 उद्देश बाप्पांनी सांगितले. पहिलं म्हणजे निसर्गाला तर मदत होणारच प्रदूषण कमी करण्यासाठी, पण त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे की आपली तब्येत फिट राहते. आणि या पद्धतीने हा संदेश घेऊन बाप्पा आलेत आणि बाप्पा निघणार पण आमच्या सायकलीवरच. तर बाप्पांनी सांगितलेली ही सर्व सायकलची महती, सायकलचे महत्त्व आम्ही आमच्या आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा जी माहिती संकलन केली ती पोस्टरच्या द्वारे आणि काही फोटोजच्या द्वारे आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे. आत्ता मी ती परत सांगण्यात आपलं जास्त वेळ घेत नाही. मंडळी, निसर्गाला मदत आणि आरोग्य फिट राहणं हे 2 सगळ्यात मोठे सायकलचे फायदे तर आहेतच, पण पुलंच्या भाषेत बोलायचं झालं तर काही वल्ली लोकं असतात बरं का, की ती आपल्या समाजात राहून काहीतरी वेगळं करून दाखवतात. आणि अशाच एक वल्ली माणसाचं माझ्या संग्रही एक पुस्तक आहे. त्याचं नाव आहे 2 चाकं आणि मी. हे पुण्याचे गृहस्थ ऋषिकेश पाळंदे यांनी लिहिलेलं पुस्तक आहे. तर विषय पण छान आहे आणि आमची डेकोरेशनची थीम पण ती आहे. तर म्हणलं त्यानिमित्ताने आज या पुस्तकाचं, मला आवडलेलं पुस्तक आहे, छोटं आहे 200 पानाचं, तर त्याचं अभिवाचन करावं आणि त्या उद्देशाने मी आज व्हिडिओ करतो. तर हे ऋषिकेश पाळंदे यांनी जवळपास पुण्याहून अहमदाबादला रेल्वेने गेले आणि अहमदाबादहून जवळपास जम्मूपर्यंत तुम्ही हा मॅप बघताल, पुण्याहून अहमदाबादपर्यंत रेल्वे आणि तिथून पुढे हा सगळा प्रवास करत करत जम्मू, जवळपास 1900 किलोमीटरचा रस्त्याने, सायकलने आणि तोही एकट्याने प्रवास केलेला आहे. तर याचा सारांश जो मागे दिलेला असतो पुस्तकाच्या, तर तो त्याचा सारांश आहे. तर तिथून मी सुरुवात करतो. एकट्याने सायकलवरून जम्मूपर्यंत 1900 किलोमीटरची मारलेली दौड याचीच केवळ कथा नाही,
मानवी जीवन हे सायकलच्या चाकासारखे आहे. चाकाचे स्पोक जसे विविध दिशांनी विस्फारलेले असतात, पण एका रिमने बंधनातही ठेवलेले असतात, तसेच जीवनातील अनेक रंग विस्तारत असतात, पण एका सामाजिक चौकटीत बंदिस्त असतात. आयुष्याचं पट खूप विशाल आहे. असंख्य बरे वाईट अनुभव या पटावर दृश्यमान होत असतात. या पटाला मोकळं सोडायचं की रिमसारखं बंधनात अडकवायचं याचा संवेदनशीलतेने घेतलेला हा वेध आहे. याचबरोबर काय पाहिलं, काय खाल्लं, केवळ याचीच जंत्री देण्यापेक्षा एकटेपणामुळे मस्तक पोखरीत असलेल्या विचारांनाही शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न म्हणजे हे पुस्तक ऋषिकेश पाळंदे लिखित 2 चाकं आणि मी. याच्या सुरुवातीलाच त्यांनी रवींद्रनाथ टागोरांचं एक विचार ठेवला आहे. जदी तोर डाक शुने के ऊ न आशे तबे एकला चलो एकला चलो एकला चालो रे. म्हणजेच जर तुझी हाक ऐकून सुद्धा कुणीही तुझं सवे आले नाही, तर समोर दिसणाऱ्या गहन पथावरील ज्ञात अज्ञात संकटांची तमा न बाळगता पुढे काय व्हायचे ते हो, असा निर्धार करून तुझ्या ध्येयाच्या दिशेने एकटाच चालत राहा. तर अशा पद्धतीने एक मोटिवेशनल थॉट मिळाला आहे. पुस्तकातले काही उतारे जे मला भावले आहेत, मी ते नोट करून ठेवले आहेत. कदाचित रँडमली असल्यामुळे पुस्तकाची लिंक लागणार नाही, पण त्याचा आशय हा नक्की कळेल. तर हे सायकलवरून महाशय निघालेले आहेत अहमदाबादवरून जम्मूपर्यंत जाण्यासाठी. मी निघालो आहे उत्तरेकडच्या मेहसाणा शहराकडे, पण तिथवर पोचणं हा काही माझा मनसुबा नाही. माझ्या सायकल सफरीचं ध्येय आहे जम्मू. खरं तर जम्मूच्या पुढेही मला जायचं आहे. ते तिथे पोचल्यावर ठरवू असं मला वाटतं. म्हणूनच पहिलं ध्येय जम्मू असं मी ठरवलं आहे. ते तर आहे अनेक मैल दूरवर चकाकणाऱ्या या मृगजळी ध्येयात आणि माझ्या आत्ताच्या ठिकाणात अथांग अनिश्चितता पसरली आहे. शेवटपर्यंत ते ध्येय तसंच असेल का? मुख्य म्हणजे तिथवर मी खरंच पोचू शकेन का? या गहन प्रश्नांना तुर्तास माझ्याजवळ उत्तर नाहीत. तिथवर पोचता पोचता मी जर बदललो असेन, तर ते ध्येयही संपूर्ण बदललेलं असेल. अशी ही अथांग अनिश्चितता मला काय शिकवेल? किती निरनिराळे अनुभव येतील? कसे असतील ते? चांगले का वाईट? मस्तकात सतत चित्र विचित्र विचारांची वादळं घुमत राहतील. नित्य छळणाऱ्या काही विचारांना मस्तकाच्या बाहेरूनच टाकून द्यावं लागेल. काहींना आत येऊन देऊन त्यांची चिरफाड करावी लागेल. त्यातल्या काहींना व्यसनसुद्धा घालावी लागेल. तर अगदीच थोडक्यांना मुक्त उधळायची परवानगी द्यावी लागेल. माझ्या पुढ्यात असं काय काय वाढून ठेवलं आहे कुणास ठाऊक. असा विचार करत ते निघतात आणि कदाचित काही वेगळं करतोय, काय होणार आहे काय नाही या भीतीपोटी रात्री झोप लागत नाही. आणि मग विचार येतो, या देशी अनेक ज्ञात अज्ञात वीरांनी एकूटवाणं राहून देशासाठी स्वतःची शरीरं जाळली. मग तुला काय झालं असं हातपाय गाळायला? तो हिमपर्वत बघ कधीपासूनचा साथ घालतोय तुला. ते बघ पांढुरके रण, ते बिरान रेगिस्तान, ती सरसोंची शेती, हे सर्वजण केव्हाची वाट बघतायत. 10 दिशा तुला मोकळ्या आहेत बेट्या. आता अनेक कसलं भय वाटतंय तुला. एकट्यानेच तुला भ्रमण करायचं असलं तरी तू एकाकी कधीच पडणार नाही आहेस ही खात्री मनाशी बाळग. चल उठ आता, तयार हो. जो काही विचार करायचा होतास तो पुण्याला. आता पुढे जे काही व्हायचं आहे ते होऊन जाऊ देत. या निर्णयात विचारासहर्षी उत्साह वाढला आणि त्यासर्षी तसा त्यांचा प्रवास सुरू झाला. सायकल चालवत असताना मग जे काही ते लिहितात, टपावर बॅगा लावून माउंट अबूकडे सुसाट धावणाऱ्या टुरिस्ट गाड्या, दुचाकी हाकणारे पुरुष आणि मागे एखादी बॅग कवळून बसलेली त्यांची घरधनेणे. तसेच माता अंबाजीकडे एखादी मन्नत मागायला किंवा अंगावर कोसळलेली बाधा संकट निवारायचं साकडं घालायला पदयात्रा करीत अनवाणी निघालेला बाया माणसांचा जथ्था.
घुमटाआड चेहरा लपवलेल्या देवी सवे, हातात सागवानी सोटे घेऊन चाललेले दोन बाबाजी, गळ्यात कसल्या कसल्या माळा, छातीपर्यंत रुळणारी दाढी, मोठमोठ्या जटा, कपाळावर दंडावर गंध भस्मांचे पट्टे, अशा अवतारातले कफनीधारी जोगी. आणि या सर्व कोलाहलात सायकलच्या मागे सॅक व स्लिपिंग बॅगचा बोजा लावून रस्त्याच्या डाव्या बाजूची पांढरी पट्टी चोरीत निघालेला मी एकटा. इतर सर्वांना काहीतरी उद्देश आहे, मला काहीच नाही. मी निरुद्देश भटकतोय. जम्मू गाठायचं ध्येय आहे खरं, पण तो वरवरचा उद्देश आहे आणि तो कमालीचा उथळ आहे. आजूबाजूचं जग भर्राट धावतंय नुसतं, मी मात्र संथपणे जातोय. मस्तकात मात्र सकाळी पडलेल्या अनेक चिंतांचे भोंगे घोंगावत आहेत. स्वतःच्या क्षमतेबद्दल असंख्य प्रश्न पडत आहेत. एकीकडे जग सुधावर असं वाटतंय, पण दुसरीकडे मी स्वतःच्या दुर्गुणांकडे दुर्लक्ष करतोय. छे, या प्रवासात स्वतःकडे लक्ष द्यायला हवं. संधी मिळाली आहे, तिचा उपयोग करायला हवा. अंतर्मुख व्हायला एकट्याची यात्रा हा उत्तम मार्ग आहे. पुढे येणाऱ्या प्रत्येक प्रसंगात स्वतःला अचूक जोखता येईल. आत्तापर्यंत एका चौकटीत दडवून ठेवलेलं सर्व बाहेर काढता येईल. मनावर साचलेली धूळ झाडून पुसून ते लख्ख करता येईल. असं बरंच काही करायचं ठरवतोय मी. म्हणून एकट्याने प्रवास करता करता काय काय आपण करू शकतो हा त्यांचा विचार त्यांनी याच्यातून मांडलेला दिसतोय. दिवसभरात अदमासे 105 किलोमीटर अंतर कापून मी चनास्मा गावी सांजवेळी पोचतोय. रस्त्यापासून गाव थोडकं आत आहे. रस्त्याला लागून ढाबे, 1-2 गेस्ट हाऊस व काही हॉटेल आहेत. मी शेवटच्या धाब्यापाशी जाऊन थांबतो. ढाब्याच्या बाहेर 6-7 खाटा मांडल्यात. त्यापैकी एकावर अंगापिंडाने भरलेला, भली मोठी मूछ, दाढी थोडी वाढलेली, पिंगट पांढरे केस मागे वळून बसवलेले, दोन्ही मनगटात रुपयाची कडी आणि कानात कर्णभूषण घातलेला असा एक गृहस्थ बसला आहे. मी सायकल कडेला लावून त्याच्यासमोरच जाऊन उभा राहतो. माझं धूळ भरलं रुपडं पाहून तो चमत्कारल्या नजरेनं मला निरखतो. हाच मालक असावा असा विचार करून मी थेट त्यालाच विचारतो, भाई साहब, खाना मिलेगा? हाँ हाँ भाई, तैयार है, बोलो क्या खाना पसंद करोगे? ऐसे बड़ी दूर से आए हो लगते हो. त्याचा आवाज खणखणतो. त्याच्या देहाप्रमाणे आवाजही ठाशीव आहे. जी, मैं अहमदाबाद से आया हूँ, खाने में रोटी सब्जी मिलेगी? मैं विचारतो. हाँ भाई, मिलेगी, क्यों नहीं, लेकिन मेरी मानो तो आपके लिए खास राजस्थानी दाल बाटी लगवा दूँ? तो अगदी आस्थेने विचारतो. हां हां, ठीक आहे चलेगा, मी म्हणतो. लगेच तो नोकराला ओरडून सांगतो, ओए छोटे, एक दाल बाटी स्पेशल 4 नंबर पे. मग माझ्याकडे वळून विचारतो, तो भाई अहमदाबाद से साइकिल पे आए हो? हाँ जी भाई साहब, मी होकारार्थी मानच हलवतो. जी कोई खास वजह? तो विचारतो. जी वजह तो कुछ भी नहीं, साइकिल चलाने का बस शौक है. एक लंबे साइकिल यात्रा की ख्वाहिश थी, वही पूरी करने के लिए चल पड़ा हूँ. वैसे मैं पूना से हूँ, मी हंसून म्हणतो. हर आदमी को एक बार ज़रूर कोई ना कोई यात्रा करनी ही चाहिए. वैसे आप पूना से हो तो वहीं से साइकिल पे आए हो क्या? तो विचारतो जरा गोंधळूनच. जी नहीं, अहमदाबाद तक रेल्वे से आया, आज सुबह यात्रा शुरू की. त्याला स्पष्टच सांगतो मी. त्याचा गोंधळ दूर झाल्यासारखं वाटत नाही. आश्चर्यही अजून तसंच कायम आहे. कारण परत प्रश्न सुरू होतात. आगे कहाँ तक जाना है? म्हणलं, जम्मू तक जाने का इरादा है, देखता हूँ पहुँचता या नहीं. मी निश्चय स्वरात म्हणतो खरा, पण दुसऱ्या वाक्यात अनिश्चितता ठासून भरलेली आहे. पण हे ऐकताच तो चक्रावतो. त्याचे डोळे विस्फारतात. अजी, जम्मू तक सायकल पे? तो विचारतो. विश्वासच बसत नाही आहे. हाँ हाँ, साइकिल पे. मीच म्हणतो, क्या बात है भाई साहब, बड़ी लंबी यात्रा पे निकल पड़े हो, कमाल है आपका जी. तो म्हणतो. आश्चर्याची मात्रा अजून वाढतच आहे. मग अचानक तो नोकरावर ओरडतो, ओए छोटे, जल्दी लाना दाल बाटी, और ऐसे उस पर थोड़ा ज़्यादा मक्खन चढा देना. मी जेवण आटोपल्यावर देवी सिंगला विचारतो. त्याचं नाव देवी सिंग, मालकाचं ढाब्याच्या. तो मूळचा राजस्थानातल्या जोधपूरचा.
तिकडे वडिलोपार्जित जमिनीवरून तंटे झाल्यावर तो इकडे आला. सोबत त्याची 2 त्याच्यासारखीच पैलवान मुलं. बायको कधीच त्याला सोडून देवाघरी गेली होती. चान्स मला येऊन त्यानं हा ढाबा सुरू केला. तब्येतीनं जसा शेर तसं मनानं 1.25 शेर. तर मी त्याला विचारतो, भाई साहब आज रात सोने के लिए यहाँ कोई जगह मिलेगी? और जी ज़रूर मिलेगी, इसमें पूछने वाली क्या बात है. आपका खाना तो हो गया है, नींद आ जाए तो इससे एक खटिया अंदर ले जाना, बिस्तर लगा के मजे से सो जाना, ये लो छाछ. असं म्हणून तो एक पेला मला देतो. शुक्रिया भाई साहब मी म्हणतो. मुझे रहने दो, शुक्रिया करने वाली कोई बात ही नहीं है. असं म्हणून तो डाब्यावरच्या वाढत्या गर्दीवर लक्ष घालायला निघून जातो. असेच छान छान लोक अशा प्रवासात आपल्याला बघायला मिळतात. आणि मग तिथं तो झोपलेला असतो आणि मग पहाटेस झोप चाळवते. मी घड्याळ पाहतो, 5:30 वाजलेत. बाहेर अजून काळोखच आहे म्हणून मी परत झोपतो. अर्ध्या 1 तासाने परत जाग येते तेव्हा मात्र लख्ख उजाडलेलं असतं. मग मी घाईघाईने आवरतो आणि मग आवरून झाल्यावर त्यांचा जो परत प्रवास सुरू होतो त्याच्यामधले त्यांचे जे अनुभव आहेत, पक्ष्यांच्या शिळा स्पष्ट होत आहेत. कैक निराळे स्वर, काही नुसती कुजबुज, एखादी लांब लचक शीळ, काही सूर ऐकलेले, काही ताना अजिबातच न ऐकलेले. बुलबुलाची शीळ परिचयाची, पण आज समोरच्या बाभळीवरचा बुलबुल आपल्या येथील लाल बुड्या बुलबुलापेक्षा थोडा वेगळा. त्याचं बूड आहे शेंदरी, रंगही फिक्कट चॉकलेटी असा, शीळ जरा जास्तच आखीव रेखीव. मी सायकल थांबवतो, कडेला लावून उतरतो. हवेत ओलसरपणात थोडा थंडावा जाणवतो. सायकल तशीच ठेवून रस्त्याकडेने थोडं पुढे चालत जातो. धरित्री पहाटेच्या दवाने भिजली आहे. सडकही कडेकडेने ओलसर आहे. त्या पहाटकरी दहीवरामुळे ओलावलेल्या बाभळीच्या पानाखाली काही इवलेसे पक्षी आंघोळ उरकत आहेत. हे पक्षी बहुधा लावा या जातीचे आहेत. मातकट अंगाचे, अगदी जमिनीच्या रंगात मिसळून गेलेले, अंगावर चॉकलेटी चट्टे. त्यांना आपलं एवढंसं अंग धुवायला किती पाणी लागणार, ही आंघोळही बघत राहावी. 2 पाखरातला एक चटकन त्या पानावर बोट टेकवून पंख फुलवून अंग भिजवतो आणि भुरक्कन दुसऱ्या पानावर पळतो. तो दुसरा पक्षी त्या पानावर हजर. तो पहिल्याचंच अनुकरण करतो. अशी तिथली 4-5 पानं पुसून कोरडी होतात. आता ते पक्षी उन्हात अंग वाळवत बसलेत. माना वेळावून अंग साफ करतायत. सायकल नीट पळत आहे. जास्त वेगानेही नाही आणि हळूही नाही. एका तालात मी पॅडल मारतोय. दोन्ही पायांनी सारखाच जोर पॅडल मारते वेळी दिला जातोय. त्यामुळे सायकलने एक सुंदर लय पकडली आहे. असे अनुभव आजकाल सिमेंटच्या आपल्या जंगलात अनुभवायला मिळतील आणि तेही आपल्या धकाधकीच्या लाईफस्टाईलमध्ये. मी तर साशंकच आहे या बाबतीत. असाच त्यांचा प्रवास सुरू असताना दुपार होते आणि मग आता पुन्हा उन्हाचा जाळ चटके देतोय. सर्वांगाची लाही लाही होत आहे. चुकार वेळ येण्याची हीच ती वेळ. लवकरात लवकर थांबावं हेच बरं. आजूबाजूला कुठेच उंच मोठी झाडं दिसत नाही आहेत. दूरवर क्षितिजापर्यंत फक्त रेतच रेत. उन्हात चकाकत असलेली, त्यात मधूनच बसक्या झुडपांचे पुंजके. मी तसाच जात राहतो. पायातळीचं डांबरही सणसण करत आहे. काही वेळानंतर परत हरितभूमी दिसू लागली आहे. पाण्याने भरलेला नहर मी ओलांडतो आणि लगेचच दुतर्फा कडुनिंबाच्या वृक्षांची रांग लागते. हा अडोसा उत्तम. मग मी थांबतो. सायकल सावलीत लावतो आणि त्या शेजारीच उन्हाने हैराण झालेला देह लोटून देतो. तेवढ्यात एक गावकरी मामा मागच्या शेतातून येणाऱ्या पावटेवरून उगवतो. ते पक्षी भुर्र दिशी उडून पलीकडे जाऊन बसतात. तो मामा काम उरकून घरी निघालेला आहे. माझं धुळीत पसरलेलं ध्यान पाहता तो माझ्या जवळच्या दगडावर येऊन बसतो. एकदा माझ्याकडे आणि एकदा सायकलकडे नजर टाकतो. मग त्याचा कंठ फुटतो. तो म्हणतो, भाई साहब कहाँ जा रहे हो? जी जम्मू जाने का इरादा है भाई जी. मी उत्तर दो. तो चक्रावतो, पण त्याला जम्मू कुठे आहे याचा पत्ताच लागत नाही. तो विचारतो, जम्मू यह कहाँ है? कश्मीर वाला जम्मू, पंजाब के आगे है वो. मी त्याला समजावतो,
आता त्याला बरोबर कळतं आणि तो खुळ्यासारखा माझ्याकडे बघतच राहतो. मग पट दिशी बोलून जातो, पंजाब इतना दूर क्यों भाई, आपको कोई काम धंदा है नहीं क्या? मी हसतो. त्याच्या प्रश्नात आगाऊपणा नाही आहे. लहान मुलांसारखी निरागसता आहे. त्याचं जग शेती, बाजारहाट, त्याचं गाव आणि घर एवढ्यातच बंदिस्त आहे. त्यामुळे त्याच्या लेखी मी चुकार आणि रिकामटेकडाच. पण आपल्याही आजकालच्या कॉम्पिटेटिव्ह जगामध्ये तुम्हाला काही वेगळं करायचं असेल, तुम्ही लहान असताना वेगवेगळ्या शिबिरांमध्ये शिकवलं जायचं की तुम्हाला काही वेगळं करायचं असेल तर तुम्हाला वेडं व्हावं लागतं. येरोडा नाही, येरोडाचं वेडापणा नाही. हा वेडा म्हणजे तुम्हाला एखादं ध्येय मिळालं तर मग त्या ध्येयासाठी तन मन धन असं सगळं त्यात ओतावं लागतं. तेव्हा कुठे तुम्हाला त्याच्यातलं 10% 15% करता येत असावं. तर पुढे जाता जाता मग 5-6 किलोमीटर अंतर कापले जाताच जलाराम हरिधाम गोशाला अशी पाटी असलेली त्यांना एक कमान दिसते. मग त्या गोशालेमध्ये ते थोडी चौकशी करून आत जातात आणि तिथे काही जणांशी बोलतात. ही गोशाळा म्हणजे अवाढव्य कारभार आहे. जसे दुसरे गोकुळच इथे नांदत आहे. एकतर या देशी सपाट जमिनीला तोटा नाही, तब्बल 60-70 एकर प्रदेश या गोशाळेच्या मालकीचा आहे. तिथल्या लोकांशी ते एकमेकांबद्दल विचारपूस करतात. मग तिथले जे कोणी मॅनेजर होते जिग्नेश भाई, ते म्हणतात, अभी कहाँ जाओगे, रात को साइकिल भी चलाते हो? मग म्हणलं, नहीं नहीं, रात जहाँ जगह मिले रुक जाता हूँ, अब आगे देखूंगा सोने की जगह. मी म्हणतो, तो यही सोना, हमें भी कंपनी मिलेगी, क्यों जिग्नेश? योगेंद्र जी, हाँ जी बिल्कुल, खाना भी साथ खाएंगे. जिग्नेश त्यांना म्हणतो, हे तर माझ्या पथ्यावरच पडत आहे. ठीक है जी, बहुत शुक्रिया जी आपका. मी होकार देत म्हणतो, अजी हमारा कैसा शुक्रिया, ये सब तो भगवान का दिया हुआ है, हम तो बस उसके इशारे पर नचते हैं. हम तो ऐसा समझेंगे कि खुद भगवान के रूप में यहाँ पधारे है. असं म्हणत योगेंद्रजी दोन्ही गालफडा मारून घेतात. मी जवळच्या नळावर जाऊन हातपाय धुवून येतो. आजही आंघोळीला सुट्टी. जरा वेळात त्यांचा जेवायचा डबा येतो. जेवण अगदी साधं. बाजरीचा जाड रोट, त्याचा आकार मात्र पुरी एवढा. वांग बटाट्याचा रस्सा, कढी, भात आणि पेलाभर गाईचं ताजं गरम दूध. याच्या जोडीला भरपूर गप्पा. जिग्नेश भाई विचारतो, आपका ये साइकिल शो कब से है? जी मैं महाराष्ट्र का हूँ, वहाँ पे बहुत से गढ़ किले हैं, वो अक्सर हम देखने जाते हैं, तो एक बार सोचा चलो इस बार साइकिल से जाते हैं. बस उसी दिन से साइकिलिंग शुरू हुई, लेकिन इतनी दूर की यात्रा पर पहली बार आया हूँ. मी सांगतो, आगे कहाँ तक जाओगे? ते म्हणतात, जी जम्मू तक जाने का इरादा है. असं मी म्हणलं. दोघांच्या हातातले घास क्षणभर तसेच राहतात. योगेंद्रजी म्हणतात, जम्मू पे, साइकिल पे? जी हाँ. और बीच में साइकिल का कुछ होगा तो, मतलब पंक्चर वगैरह? जिग्नेश उत्सुकतेने विचारतो. मेरे पास पंक्चर निकालने का सामान रखा हुआ है, हवा भरने के लिए पंप भी है. मी सांगतो. यावर तो हसत हसत म्हणतो, आप तो सच में कमाल के हो. नहीं योगेंद्र जी, हमारे यहाँ तो ऐसा कोई नहीं घूमता, घर वाले तो हमें इतनी दूर अकेले छोड़ेंगे भी नहीं. सच में महान आदमी हो आप. जिग्नेश भाई बस बस, महान वगैरह छोड़ दो, हमारे यहाँ के लोग तो लद्दाख तक जाते हैं साइकिल पे. मैं तो बस इधर उधर ही घूम रहा हूँ, वैसे भी ये सब उसी का तो दिया है. मी हात वर करतो. मैं तो चल रहा हूँ. मी म्हणतो. हे ऐकल्यावर योगेंद्रजी खुश होतात व ताटात 2 बाजरीचे रोट आणखीन वाढतात. दुधाचा पेलासुद्धा अजून एक भरला जातो. बस बस हो गया है मेरा. मुद्दाम नकार देत म्हणतो, पण मला हटकत ते म्हणतात, अजी खाओ जम के खाना, इतनी दूर तक जाने का है, ताकद चाहिए की नाही. बघा, अनोळखी लोक पण या प्रवासात कसे आपल्याला सामावून घेतात. पुढे मग गोशाळेतच त्या रात्रीचा मुक्काम करून दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी परत निघतात. 8:30 वाजता आहेत. हवा अजून तरी आल्हाददायक आहे.
थोडके निरळ मेघमंडळ सूर्याभोवती जमले आहे. त्यांचा तलम पडदाच तयार झाला आहे. त्यामुळे अजून वातावरण तापलं नाही आहे. गुळगुळीत सडकेवरून सायकलही सुरेख पळत आहे. आजूबाजूची कुंचक्यान एवढी झुरपडं, गवत, सडकेवर विविध प्रकारचे खांब, पाट्या, विजेच्या तारा पटापटा मागे पडत आहेत. सायकलला काहीतरी नाव द्यावं का? हलकेच एक विचार आभाळातल्या त्या मेघांसारखा तरंगत मजेभोवती गुरफटतो. खरं तर अनेक चुकार विचारांपैकी हा एक, पण तो बसताना बसवतोच. कुठलं नाव द्यावं सायकलीला? माझं मनही त्यात अडकलं जातं. ही साहसी यात्रा कुणाच्या हवाल्यावर करत आहोत, किंवा अशा साहसी वीरांचं द्यावं ज्याच्यामुळे असे वेडे चाळे करायला आपण उद्युक्त झालो? आप्पा दांडेकर, अर्थात त्यांच्या लिखाणामुळेच तर असं एकूटवानं फिरायचं बळ अंगी आलं. एरवी शहरात 4 चौघांसारखं आयुष्य ढकलायचं, पण त्याचं नाव सायकलला काहीतरीच वाटेल. नकोच ते. मग सिंदाबाद हे नाव भारदस्त आहे खरं, पण नको. सागर सफरीला त्याचं नाव शोभून दिसतं. ख्रिस्तोफर हे नाव आपणच धारण करूयात. कोणी विचारलंच तर आपलं नाव ख्रिस्तोफर असंच सांगायचं. बेट्या, फार हवेत गेलंस तू. आधी त्या इंटू द वाईल्डच्या ख्रिस्तोफर मॅकॅन्डेलेसारखं भ्रमण करून दाखव. तो अमेरिकेत 2-3 हजार मैल एकटाच चालत फिरला. तुझे अजून 200 किलोमीटर भरले नाही आहेत. आणि मग कोण? मग म्हणतो टी लॉरेन्स. हा उत्तम. टी लॉरेन्स. इथे लॉरेन्सबद्दल थोडं सांगायला हवं. त्याचं पूर्ण नाव थॉमस एडवर्ड लॉरेन्स. त्याचा जन्म 1888 साली ट्रेम्प डॉग, इंग्लंडमध्ये झाला होता. तो वरच्या दर्जाचा पुरातत्वतज्ञ, साहसी प्रवासी आणि सैनिकी व्यूहतंत्रज्ञ होता. आधी तो रॉयल एअरफोर्समध्ये होता. नंतर त्याची बदली पायदळात झाली. त्याने पहिल्या महायुद्धात ब्रिटिश अरब ब्युरोमध्ये काम केलं. अरबांच्या विस्कळीत टोळ्यांना त्याने लॉर्ड फैझलच्या झेंड्याखाली संघटित करून तुर्कांविरुद्ध उठाव घडवून आणला. यासाठी तो ब्रिटिश आर्मीच्या हुकुमांविरुद्ध वागला. लॉरेन्स नेहमी ब्रिटिश लोकांना व त्या देशाला फॅट कंट्री विथ फॅट पीपल असे डिवचे. तो वाळवंटाशी इतक्या सहजतेने समरस झाला की तो जसा तिथेच जन्मला आहे. तो स्वतःला वाळवंट पुत्र अरब असल्यासारखे इतरांसमोर पेश करी. त्याच्या अनुभवांवरच द 7 पिलर्स ऑफ विजडम हे पुस्तक वाचताना त्याने बिरान रेगिस्तानचं जे चित्र उभं केलं आहे ते जसंच्या तसं माझ्यासमोर आहे. त्यामुळे या अफाट वाळवंटात त्याची आठवण आल्याशिवाय राहील का? त्याचं नाव या सायकलीला देऊ. येस, अल लॉरेन्स. आणि अशा पद्धतीने यांनी यांच्या सायकलीला नाव दिलं अल लॉरेन्स. आणि मग पुढे जाता जाता थराड मागे पडतं. आता रस्ता छोटा झाला आहे, जेमतेम 2 ट्रक मावतील असा. त्यामुळे गाड्या अगदी जवळून जात आहेत. डेरकं भरल्याने मीही खूप रेंगाळत चाललो आहे. ऊन पण जास्त आहे. दोन्हींचा एकत्रित परिणाम होतो आहे. पॅडल अगदी संथ मारली जात आहेत. वारा कुठेतरी अडूनच बसलाय कधीचा. काय इतका कमी वेग आहे तुझा? चल की चटचट वेग वाढव. हा विचार सारखा मस्तकात भुणभुणतोय. दुपारची वेळ अगतिक करत आहे. एकाकीपणाची जाणीव तीव्र होते. भलत्या विचारांनी डोकं जड होतं. आजूबाजूचा रखरखाट पाहवत नाही. परत कधी हे सायकलिंग करायचं नाही हे मी ठाम ठरवतो. संध्याकाळी माझा उत्साह परत येणार हे माहीत असून त्यावेळी आता पुढे सायकलिंग करायचं नाहीच असं मी ठरवतो. हे दरवेळचं नाटक आहे बरं का. दमणूक झाल्यावरचे विचार हे असे निरुत्साहीच असतात. तोच रस्त्याच्या उजव्या बाजूला बाबळीखालची सावली खुणावते. मी थांबतो. सायकल सावलीत घेतो आणि रेतीत आडवा होतो. उकाड्यामुळे झोप येत नाही तरी मी डोळे मिटून तसाच पडतो. आपल्याला पुढे जायची एवढी घाई का झाली आहे मी स्वतःलाच विचारतो. कुठेतरी जाऊन पोचण्यापेक्षा जात राहणं अधिक चांगलं. झेन अँड आर्ट ऑफ मोटरसायकल मेंटेनन्स असं लांबलचक नाव असणाऱ्या पुस्तकात रॉबर्ट पिर्सिग म्हणतो. हे वाक्य आठवतं आणि वाटतं किती खरं आहे ते. कुठेतरी पोचण्याची घाई कशाला असते आपल्याला? आत्ता घाईघाईने निघायचं आहे आणि मग संध्याकाळी मुक्कामावर पोचल्यावर प्रवास संपल्याची रुखरुख वाटू लागते. इथे थांबायला हवं होतं, ते बघायला हवं होतं असं वाटत राहतं. आणि आपण तर सायकलवर आहोत. आपल्याकडे तर वेळच वेळ आहे. बेलगाम अश्वासारखे मुक्त उधळायला तर सायकल घेऊन बाहेर पडलो आहोत. इथं तिथं हुंगत चरणाऱ्या
आणि नंतर एका वृक्षाच्या सावलीत बसून निवांत रवत करणाऱ्या गाई म्हशींप्रमाणे बक्कळ वेळ आहे आपल्याकडे, तेव्हा काही काळ छानपैकी पडून राहावं इथे. ह्या विचारांमुळे मन अगदी शांत होतं. इतक्या वेळच त्या एकाच विचाराची भुणभुण नाहीशी होऊन मस्तक हलकं होतं. सध्याच्या वेगवान युगात असा निवांत प्रवास करायला वेळ आहे कोणाकडे? मोटारीतून जाणाऱ्यांना तर बाहेरचं काही ऐकणं पाहणंही नको वाटतं. त्यांना कुठे वेळ असतो? त्यांची उद्दिष्ट ठरलेली असतात. त्यांचा प्लान आधीच पक्का असतो. खरं तर प्लान हा शब्द योग्य नाही, आयटनरी हा बरोबर शब्द आहे. या आयटिनरीमध्ये काय काय बघायचं हे पूर्वनियोजित असतं. कारण 4 ते 5 दिवसांची सुट्टी हाताशी असते. त्यांचं काहीही असो, आपल्याला तर सुट्टीत सुट्टी आहे. त्यामुळे अमुक एक उद्दिष्ट ठरलेलं नाही. आयटिनरीचं शिनचं स्पेलिंगही माहीत नाही. त्यामुळे प्लान नसल्यातच जमा. हा रस्ता पकडून तो जिकडे जाईल तिकडे त्याच्या संगतीनं वाहत राहायचं. वाटेत जे दिसेल ते पाहायचं. तो महाल, ती बाग, तोच गड, अमुक एकच देऊळ पाहावं असं नेमकं काही नाही. जसं लाल डब्याच्या एस टी प्रवासात खचून धुळीने, विशिष्ट एस टीच्या वासाने आणि घामाने आंघोळ झालीच पाहिजे, तसं उन्हाने हातपाय चांगले रापल्याशिवाय यात्रेला काहीच अर्थ नसतो. कुठलीही यात्रा म्हणजे निसर्ग चक्रासवे स्वतःची जीवनशैली प्रस्थापित करणं. कुठलीही यात्रा म्हणजे निसर्ग चक्रासवे स्वतःची जीवनशैली प्रस्थापित करणं. पर्यटनालाही एवढाच व्यापक अर्थ आहे, पण तो झेपत नाही म्हणून आपण त्याकडे संकुचित होऊन बघतो. त्यानंतर पुढे ते जात राहतात. सांचोर मागे पडून 1.5 तास लोटला आहे. आता लहान वाळूच्या टेकड्या लागत आहेत. थोडकी चढणं, परत उतरणं असा खेळ सुरू झाला आहे. हवेतला थंडावा संपला आहे, पण हातपाय मात्र अजूनही सरदटलेले आहेत. रिकाम्या पोटात काहीतरी ढकलायला हवे. मी एका ढाब्यात चहासाठी थांबतो. तो ढाबेवाला पोरगा कुतूहलाने मला निर्घित चहा करून मला देतो आणि थेट सायकलशी जाऊन तिची चाचपणी करतो. उकिडवा बसून गेअर निरपतो व मला म्हणतो, क्यों भाई, बड़ी महंगी होगी ये साइकिल, कितने की है? हाँ जी, 5-6 हज़ार की होगी, लेकिन अब ये पुरानी हो चुकी है. इससे भी बढ़िया बढ़िया साइकिल आ रही है परदेश से. मी म्हणतो, परदेश से? क्या बात कर रहे हो? ढाबेवाला म्हणतो, हाँ जी, परदेश. वो इससे बड़ी महंगी है, 12,000 से ऊपर. त्याचे डोळेच विस्फारतात. एवढी मोठी रक्कम त्याने कधी स्वप्नातही बघितली नसावी. मग तो सगळी चौकशी करतो व विचारतो, इतनी दूर साइकिल पे अकेले क्यों जा रहे हो? कोई साथ में रहता तो अच्छा लगता है ना. बातचीत करते निकल गए. अकेले अकेले क्यों जा रहे हो भाया? मला यावर काहीच उत्तर सुचत नाही. प्रश्न तर गहन आहे आणि मी त्याचा विचार केला होता तेव्हा मला तो फार मोठा वाटला नाही. पण आत्तापर्यंत सगळेच विचारत आहेत, अकेले क्यों? यावर विचार करायलाच हवा. पण त्याला काहीतरी उत्तर द्यायचं म्हणून ऐसे ही कोई मेरे साथ आया नहीं तो मैं चल पडा असं गुळमुळीत बोलून मी उठतो, पैसे चुकता करून निघतो. पण इथे याच ठिकाणी सुरुवातीला जो टागोरांनी म्हणलेला आहे तो विचार, जदी तोर डाक शुने केऊ न आशे तबे एकला चालो रे. जेव्हा उद्दिष्ट माहीत असतं आणि काही करण्याची धमक असते तर कोणी नाही आलं तरी चालतं, एकट्याने केलं तरी जमतं. आणि एकदा सुरुवात केली की रिझल्ट्स मिळायला लागतात. असा एक अनुभव आहे. मग दुपारी मी धोरीमन्ना गावी आहे. गाव सुनसान आहे, अगदी कमी वर्दळ. बहुधा उन्हाच्या जवळामुळे सर्वजण आपापल्या घरी किंवा दुकानी विसावले असावेत. मी जेवणासाठी ढाब्यावर थांबतो. सायकल सावलीत लावतो. थोडं पाणी आणून सायकलच्या चाकांवर मारतो. उरलेलं माझ्या चेहऱ्यावर व मानेवर ओततो. हा हा हा. या थंडाव्याने उन्हाने तापलेल्या शरीराला फार बरं वाटतं. छोटे छोटे अनुभव पण वाचल्यानंतर जसं काय आपणच ते अनुभव करतोय असं वाटतं कधी कधी. भरपूर जेवण झाल्याने मी सुस्तावलेला आहे. उन्हाचा कडाकाही भयान आहे. प्रत्येक पॅडल मारताना जीवघेणी ताकद लावावी लागत आहे. धोरीमन्ना कधीच मागे पडलं आहे. थोडा वेळ थांबावं हेच बरं.
रस्त्याच्या डाव्या बाजूला रेताड टेकडीच्या उतारावर बाभळीची सावली पसरलेली दिसते. सायकल उभी करून मी त्याखाली आडवा होतो आणि मग आत्ताचा वेळ मला हवा आहे तो मनात येणाऱ्या विविध गोष्टींविषयी बोलायला. आपण शहरात नेहमीच कामाच्या प्रचंड धांदलीत असतो, एवढे की इतरांशी बोलण्यासाठी जास्त वेळ नसतो. तेव्हा स्वतःशी बोलणं तर शेकडो कोस दूर राहिलं. बरं, अगदी काहीच काम नाही असं असलं तरी आजूबाजूला नुसता गोंगाट चालू असतो. रस्त्यावरची वाहनं कोकलत असतात. यंत्रांचा ठणाणा, कंटाळा घालवण्यासाठी लावलेल्या टी व्हीचे तार स्वरातले किंचाळणे, यापैकी काहीतरी सतत सुरूच असते. दिवस कसा संपला याचा पत्ताच लागत नाही. पण आता मी एकांतवासात आहे आणि वेळही भरपूर आहे. या संधीचा उपयोग चिंतनासाठी करावा. माझ्यासमोर आत्ता एक प्रश्न उभा आहे. मग त्या ढाब्यावाल्याने विचारलं होतं, अकेली क्यों घूम रहे हो बाई? तेव्हा काही सुचलं नाही. आता बरंच काही मनात गोळा होत आहे. खरं सांगायचं झालं तर एकाकी भटकणं यासारखं दुसरं सुख नाही. कारण कुठल्याही गोष्टीत पूर्ण स्वातंत्र्य. अमेरिका पायी फिरलेला ख्रिस्तोफर याला अल्टिमेट फ्रीडम म्हणतो. अमुक एक गोष्ट करण्याचं शारीरिकदृष्ट्या पूर्ण स्वातंत्र्य, एवढाच हा विचार मर्यादित नाही. तर जेव्हा तुम्हाला स्वतःचा विवेक वापरून कुठल्याही गोष्टीबद्दल विचार करायची मोकळीक मिळते, तेव्हा तुम्ही पूर्ण स्वातंत्र्य उपभोगत असता. कारण आपले काही विचार इतरांच्या दबावाखाली होत असतात. त्यांची दिशा आधीच ठरलेली असते आणि ती बहुतांशी एकांगी असते. पण प्रत्येक गोष्टीचे निरनिराळे पदर पाहिजे असतील तर अनुभव हवा. अनुभवासाठी भ्रमंती हा एकच मार्ग. त्यात आपण असे एकटे असू तर मग दुधात साखर. कुणाशी मतभेद नाहीत, कुणाचं टुमणं मागं नाही. विविध मतांची मिसळणं न होता तुम्ही स्वतःच्या विचारांना चालना देऊ शकता. स्वतःशी संवाद साधायला असा एकटेपणा हे उत्तम साधन. मनातल्या मनात विचार करायला किती छान वाटतं. कुणाचं भय नाही, चोरून काही करण्याची गरज नाही. मुक्तता, केवळ मुक्तता. या आंतरिक संवादाबरोबर निसर्गाशीही कुजबुजता येतं. त्याच्या घटकांविषयी नव्यानं जाणीव होते. आपण याआधीही शहरात झाडं, फुलं, प्राणी, पक्षी बघत असतो, पण ते नुसतंच पाहणं असतं. आत्ता अशा वेळी त्याचं मर्म कळतं. आत्तापर्यंत न उमगलेल्या महत्त्वपूर्ण गोष्टींची उकल होते. निसर्गाच्या विराट रूपदर्शनामुळे आपला अहंभाव, मीपणा, स्वैराचार मातीस मिळतो. लॉरेन्स त्याच्या द 7 पिलर्स ऑफ विजडम या पुस्तकात म्हणतो, वर्षानुवर्षे मी वेगवेगळ्या हवामानात या विराण वाळवंटात राहिलो. दिवसा सूर्य भाजून काढायचा, सोसाट्याचा वारा मस्तक बनावून सोडायचा, तर पहाटे दवात भिजून गोलचिंब झालेला असायचं. आणि रात्री आभाळातल्या असंख्य चांदण्यांच्या घनगंभीर शांततेमुळे मनुष्याच्या क्षुद्रतेची जाणीव व्हायची. याचबरोबर आप्पा दांडेकर बुधामध्ये म्हणतात, निसर्गाकडे तुम्हाला शिकण्यासारखं खूप काही असतं. फक्त आपण कार्पण्यनिष्ठा सोडून त्याच्याकडे गेलं पाहिजे. तसे गेलो की तो दार सताड उघडी टाकतो. जर अशी निसर्गाची दारं उघडायची असतील तर एकोटेवाणेपणातला पर्याय नाही. 4 टाळकी जमली की कधी फाजील गप्पा सुरू होतात ते त्यांना त्यांचंही कळत नाही. यामुळे आजूबाजूचं निरखणं बाजूला राहून मनाने सगळे शहरातले व्यापातच असतात. एकटा असं म्हणल्यावर भुवया उंचवल्या जातात. एकटेपणाला माणूस भीतो. काही अपवाद वगळता एकटं राहायला मनुष्य सहजी तयार होत नाही. याचं मुख्य कारण सुरक्षितता. म्हणूनच तो समाजप्रिय आहे. एकटं राहण्यापेक्षा समूह जीवनाचे फायदे त्याला कळाले. समूह शक्तीमुळे त्याचा विकास झाला. एकसंध समाज डोंगरा एवढी कामे लिलया पार पडू शकतो, याबाबत शंकाच नाही. पण एकूटवाणं राहून जी काही अत्युच्च अनुभूती मिळते त्याला तो पारखा झाला. असेही काही क्षण असतात जिथे समूहाची गरज नसते हे आपल्याला कळतच नाही. आपल्या सर्वांना जळीस्थळी समूहाची सवय झालेली आहे. म्हणूनच आपल्याला जुन्या परंपरा मोडणं अजूनही शक्य झालं नाही आहे. आपण चौकटीत अडकलो आहोत. बरं, समूहात एकत्र राहून शारीरिक गरज भागते, पण मनाच्या कुठल्या ना कुठल्या कप्प्यात प्रत्येकजण एकटाच असतो. याचं कारण मानवी स्वभावाची प्रचंड गुंतागुंत. कुठेही जायचं म्हणलं तर कुणी साथी हवा असं लोकांना का वाटू लागलं? या प्रश्नावर विचार करता करता माझ्या लक्षात येतं
की जशी मानवाची बेछूट प्रगती झाली त्यातून दृष्ट प्रवृत्ती जोमाने वाढल्या, त्यामुळे अजूनच भीतीदायक वातावरण निर्माण झालं. तर असे हे सगळे अनुभव विचार करायला तुम्हाला एकट्याचा प्रवास हा फार फायदेशीर ठरतो. पुढे जाता जाता मग बाडमेर शहर 5-6 किलोमीटरच आहे, त्यामुळे शहरातच शिरावं. मी सायकल तशीच पुढे हाकतो. थंडावा परत हवेला चिकटू लागला आहे. अंधार असल्याने मी रस्त्याच्या कडेचा अंदाज घेत चाचपडत हळूहळू सायकल चालवतो आहे. बऱ्यापैकी उतार असल्याने वेगाने उतरत मी शहरातल्या दिव्यांमध्ये मिसळतो. तिथे मग आत गेल्यावर बाडमेर शहरात थार गेस्ट हाऊस अशी पाटी दिसते. हे पश्चिम राजस्थानभर पसरलेलं वाळवंट थारचं वाळवंट म्हणून ओळखतात. तर बाडमेर ही थार नगरी, जुनं पुराणं शहर. इथे किल्ला पण आहे. या थार नावाचा वापर गेस्ट हाऊसने केला आहे. मी आज जाऊन चौकशी करतो. 12 तासांकरता एक छोटी खोली घेतो. त्यात फक्त एक खाट व लाकडी गदागदा हलणारं टेबल एवढ्याच वस्तू आहेत. खाटेवर एक गादी टाकली आहे. 3 दिवसांनी गादीवर पाठ टेकवून आराम करता येणार आहे. तसेच इथे आंघोळही करता येईल. मी मनोमन सुखावतो. दुसऱ्या दिवशी मी सर्व सामान घेऊन बाहेर येतो. पैसे चुकते करून निघतो. सायकलच्या कॅरियरवर सॅक आडवी टाकून रस्सीने आवळून टाकतो. मग स्लिपिंग बॅग कॅरियरच्याच उजवीकडच्या खोंटीत अडकवतो. गिअरमध्ये येऊ नये म्हणून वर उचलून आवळतो. पाणपिशवी हँडलमध्ये गुंतवतो. वंगणाची बुधली काढून ऑइलिंग करतो. मग माझ्या लक्षात येतं की मडगाड खिळखिळ झालं. सायकलच्या मुख्य सांगाड्यांशी जोडणारा स्क्रू ढिला झाला आहे. मग सॅकमधून विविध पाण्यांची पिशवी बाहेर काढून तो स्क्रू आवळण्याची खटपट सुरू होते. ती पक्कड त्या स्क्रूपर्यंत जातच नाही आहे. हातानेही स्क्रू धरून मडगाडच्या बाजूची चकती फिरवता येत नाही, कारण सायकलचं हवेनं फुगलेलं चाक मध्ये येत आहे. मग माझ्या डोक्यात प्रकाश पडतो. मी चाकातली हवा काढतो. आता ती पक्कड स्क्रूपर्यंत पोचती आहे. त्या पकडीत स्क्रू धरून डाव्या हाताने चकती घट्ट करतो. आता ठीक, मडगाड हालत नाही. चाकात हवा भरतो. अल लॉरेन्सला पुसून काढतो. आता ती परत टवटवली आहे. मग ती रस्त्यावर ढकलत आणतो आणि एकदा तिला प्रेमाने थोपटून चालू पडतो. आता कसलाच आवाज येत नाही. वाह वाह. स्वतः सायकलची अशी छोटी दुरुस्ती केली की सायकलचं यंत्राचं मर्म कळतं. मनाने आपण तिच्याशी बांधलेलो राहतो. सायकलही व्यवस्थित राहते आणि आपलं मनस्वास्थ्यसुद्धा. वास्तविक स्क्रू किंवा नट हा किती छोटा यांत्रिक अवयव. तो निखळल्याने होणारा त्रास केवढा. कारण ते मडगाडसारखं वाजत राहणार, त्यामुळे आपलं लक्ष विचलित होत राहणार. त्याने सायकल सफरीची मजाच गेली. तेव्हा असे छोटे छोटे त्रास त्याच वेळी स्वतः खपून ठीक करून टाकायचे, म्हणजे त्यातून पुढे मिळणारा आनंद अक्षय राहतो. तर ही गोष्ट कदाचित आपल्याला पण खूप लागू पडते की छोटे छोटे त्रास त्याच वेळी स्वतः खपून ठीक करून टाकायचे, म्हणजे त्यातून पुढे मिळणारा आनंद अक्षय राहतो. यामध्ये सायकलच हा धडा चांगला देऊ शकते आपल्याला. बाडमेर शहर संपेपर्यंत सायकल हळूहळू चालवावी लागते. मग थोडा वेग मिळतो. बाडमेरला लागून जलिपा गावानंतर लष्करी छावणी हद्द सुरू होते. हा सगळा भाग पाकिस्तानच्या सीमारेषेला लगतचा आहे. बऱ्याच वेळानंतर अनेक फलकांनी सजलेलं तिचं प्रमुख द्वार लागतं. माझा मावस भाऊही सैन्यात आहे. तो मला पठाणकोटला भेटेल. पठाणकोट? बापरे, अनेक मैल दूर आहे ते अजून. तिथली पण छावणी अशीच असेल का? मी ती छावणी निरखित पुढे निघतो. तोच त्या द्वारातला जवान मला हाक मारून थांबायला सांगतो. मी ब्रेक लावून सायकल कडेला घेतो आणि दारापाशी जाऊन थांबतो. तो उत्सुकतेने मला निरखत विचारतो, क्यों भाई, कहाँ चल रही है? बिहारी ढंगातला राकट आवाज. अहमदाबादहून आलो आहे, पुढे जम्मूला चाललो आहे असं मी त्याला सांगतो. तो इतरांसारखाच चक्रावतो. बड़ी कमाल की चीज़ है आप तो. ये हम इस शहर में भी गाड़ी से जाते हैं, तो म्हणतो. लेकिन आप फौज में हैं, देश के लिए कुछ करते हैं, बस इससे बड़ी चीज़ क्या हो सकती है? मी तर हसून म्हणतो, हाँ भाई वो तो है ही, लेकिन 6 साल से राजस्थान में हूँ. 2 पोस्टिंग यहीं हो चुकी है. अब सब जगह वही काम, वही परेशानी. छुट्टी मिलती नहीं है. छुट्टी निकाल के घर गए तो वहाँ कुछ ना कुछ बखेड़ा होता है. कर्ज चुकाने का टेंशन रहता है. इसलिए कभी ऐसा लगता है बिना छुट्टी लिए यहीं रहूं. तो कळवळून म्हणतो.
ते ऐकून माझा देशभक्तिवाद जरा गोंधळात येतो. जी चाय मंगवा दूँ तो आग्रहाने विचारतो. या प्रश्नाने मी जागेवर येतो. नहीं भाई साहब, बस अभी थोड़ी देर पहले मेरा चाय पानी हो गया, शुक्रिया. तेवढ्यात त्याच्या वरिष्ठाची हाक येते. माझ्याशी हस्तांदोलन करून पळतो. त्याच्या पोलादी हातात माझ्या हाताचा चुरा कसा झाला नाही हे हस्तांदोलनही मिळमिळीत करायचं नसतं. पकड कशी घट्ट पाहिजे. या जवानाचं नाव नायब रविशंकर पांडे. 15 वर्ष झाली फौजेत आहे. सणसणीत उंची, शरीर कुठे सुटलेलं नाही, पोलादी कांबीसारखी शरीरयष्टी, नाक तरतरीत, पाणीदार डोळे, कोरेव मिशा, दाढी साफ तुळतुळीत केलेली, अंगात त्याच युनिटचा गणवेश. सैनिक पैशाला आपण पाळतो खरे, पण अधिकारी हुद्द्यापेक्षा या जवानांच्या व्यथा तीव्र असतात. त्या त्याने बोलून दाखवल्याने अजूनच तीव्र वाटत आहेत. आत कुठेतरी रुतल्यासारख्या. सैनिक असूनही त्यांच्या गावात त्यांना त्रास होतोच. काम वेळेवर होत नाही. खरंच आपण सर्वच कुठेतरी कमी पडतोय. फक्त एकच, यांची इच्छाशक्ती भयंकर असते. याऐवजी सामान्य माणूस असता तर कोलमडलाच असता. पुढे मग जेव्हा ते एका ठिकाणी मुक्कामासाठी थांबतात तेव्हा विचार करताना त्यांना मला माझा मित्र दत्तात्रय आठवतो. स्मरणांचे मेघ जमू लागतात. दत्ता आहे साताऱ्याचा. म्हणजे साताऱ्याहून कासला जाताना मुख्य रस्ता सोडून एका 8 रस्त्याच्या डोंगरात त्याचे गाव कुसुंबे आहे. त्याने त्याचे आयुष्य सज्जनगडी समर्थांच्या चरणी अर्पिले आहे. उमर फक्त 17-18ची. शेतात काम करून अंग उन्हाने रापलेले व हाडपेरही मजबूत. त्याची व माझी भेट झाली शिवथर गळीत. त्या दिवशी संध्याकाळभर आमच्या खूप गप्पा झाल्या. रात्री सर्वांची निजानीज झाल्यावर मी त्याला सगळे घेऊन धबधब्याच्या वरच्या अंगाला गेलो. कार्तिकेतलेच दिवस होते. येरवाळी पाहून सपकून गेला होता. कुड्याच्या मंद सुगंधात दमट वास एकत्र होऊन एक वेगळीच दरवळ आसमंतात भरली होती. दत्ताने हळुवार संत लयीत समर्थांची करुणाष्टके सुरू केली. त्याच्या स्वरात जात्याच गोडवा. त्याला ओहोळचा खळाळ साथ देत होता. आभाळातून मेघांचा थवा चाललेला. मध्येच चांदवा दिसायचं, मध्येच अंधारून यायचं. वा, ती तेव्हा पडलेली देहबोली कधीच विसरण्यासारखी नाही. तो गोड कंठराव अजूनही आठवतो. त्या स्मरणातच आता धन्य मानून घेतो. पण यामुळे सह्य देशाची अजून काही स्मरणे ताजी होतात. स्मरणांचे मेघ अजूनच दाट होतात. लख्ख चंद्रप्रकाशात तुडवलेली राजमाचेची वाट, ढाकोबावरील उघड्यावरचा मुक्काम, साल्हेरच्या गुहेत स्वस्थपणे ऐकलेली पावसाची रिपरिप, पावसाच्या रात्री सायकलने चढवलेला कुंभारली घाट, या स्मरणासवे घरची आठवण तीव्र होऊ लागली आहे. खळकन रडू फुटेल असं वाटायला लागलं आहे. मी आवेग आवरतो. आत्तापर्यंत वाटेत भेटलेली माणसं आपलीच नव्हेत काय? कुठेही परकेपणा नव्हता. प्रदेश निराळा असला, भाषाही थोडी वेगळी असली, अगदी मिट्टीही बदलली, तरी माणसातला ओलावा तसाच आहे. त्यामुळे नुसत्या टुरिस्ट जागांना भेट देण्यापेक्षा रस्त्यातल्या माणसांना जाणून घेणे हे आता माझं ध्येय. आता जम्मूपर्यंत जाणं हे दुय्यम झालं आहे. अचानक ध्येयच बदलतं. असं का व्हावं? माहीत नाही. मगाशी डोक्यावर असणारा चांदवा पश्चिम क्षितिजाला टेकला आहे. त्याचा शक्तिपात झाल्यामुळे आभाळाच्या अर्धघुमटातील तारकामंडळ नुसती झगझगतायत. आकाशगंगेचा आग्नेय वायव्य असा ताऱ्यांनी भरलेला पट्टा दिसतोय. त्याच्या बाहेर ती तारकामंडळ विरळ आहेत. सह्याद्रीत कुठले ना कुठले शिखर, झाड काहीतरी मध्ये येतेच. पण इथे त्या टोकापासून या टोकापर्यंत सपाटीच सपाटी. एखाद दुसरं झाड व डोक्यावरचं आभाळ अमर्याद पसरलेलं. या दोहोंच्या मध्ये ते सर्व निरखीत पडलेला मी एक क्षुद्र, खरंच क्षुद्र आणि एकटा, अगदी लख्ख एकटा. या क्षुद्रतेमुळे व एकटेपणामुळे निसर्गाच्या भव्यतेची जाणीव होत आहे. मी स्लिपिंग बॅगमध्ये परत शिरलो. पण डोळे निसर्गाच्या या विराट रूपदर्शनाने कृतज्ञ होऊन पाणावलेत. लॉरेन्स माणसाच्या क्षुद्रतेबद्दल म्हणला होता ते पटतं. मी आत्तापर्यंत केलेला प्रवास काही मिरवण्यासारखा नाही. यापुढेही कितीही भटकणार असलो तरी आत्ता जसं शून्यवत झालो तसंच यानंतरही राहायला हवं. माझ्यातला अहंभाव लुप्त होत आहे. या बंजर रीतीत मिसळून
मीही आता विराण झालो आहे. पुढे सायकल चालवता चालवता सूर्यबिंब कासराभर चढलं आहे. मघाचं सुखकारी वातावरण त्यानं त्याजलं आहे. सकाळचे मेघखंडही परांगदा झालेत. आता थोडका वेग वाढवावा. मी सायकल नीटपणे हाकायला सुरुवात करतो. एका चढावानंतर सडकेच्या बाजूंना बरीच शेताडं दिसतात. या बंजर भूमीत एवढं काय पिकत असावं? या कुतूहलापोटी मी सायकल लावून शेत जवळून निरखतो, तर वेलींना लगडलेल्या काकड्या दिसतात. वाह वाह वाह! ही अशी कोपरा एवढी लांब व रुंद ही चांगलीच आपल्याकडील मावळी काकडीसारखी. इकडे तिकडे कुणी नाही बघून मी एक तोडायची ठरवतो. भराभरा चांगले वाईट विचार जमू लागतात. मन दोन्ही बाजूंनी झुकायला लागतं. सज्जन मन म्हणतात, न विचारता कुठलीही गोष्ट तोडून नेणं ही चोरी, तर तू चोरी करणार का? दुर्जन मन बेफिकिरीनेपणे म्हणतं, एवढ्या मोठ्या मळातून एक तोडली तर काय बिघडतं? अरे वा, शहाणाच आहेस. हा मळा कुणाच्या तरी मालकीचा आहे. त्यानं मोठ्या कष्टानं बियाणं लावलं, रक्ताचं पाणी करून या काकड्यांना पोसलं. त्यावर फुकट चरणारे तुम्ही टाळभैरव. सज्जन मन जोरदारपणे आपला मुद्दा मांडतं. फुकट का खाईन? गोड काकडीसारखे गोड दुवा मिळेल की त्याला. पैशापेक्षा त्याचं मोल जास्त नव्हे? दुर्जन मन सज्जनाला खिजवत अचूक मुद्दा बाहेर काढतं. सज्जन मन थोडं कचरतं. बोलायचंच म्हणून बडबडतं, हा अव्यवहारीपणा आहे. दुवा मिळून त्याचे पैसे थोडेच परत येणार आहेत. आणि चोरीचं पाप तुझ्या माथी लागेल ते. आता दुर्जन मन शेवटचा घाव घालतं. एवढंही पुस्तक, ग्रंथ, कादंबऱ्या तू वाचतोस. कुणा एकाचंच लिहून ठेवलं आहे ना, की फार तोडलं तर ते पाप. एकट्या भुकेलेल्या माणसापुरतं तोडलं तर काही पाप नाही. इथे सज्जन मन फार ढेपाळतं. मी 2 काकड्या चांगल्याशा बघून तोडतो. धुवायचं सोलायचा प्रश्नच नाही. सालीसकट त्या पोटात जातात. वाह! गोड गोड नव्हत्या, पण कडूही नव्हत्या. पाणीदार मात्र होत्या. अजून एक तोडाविषयी वाटते. आता मात्र सज्जन मन तिखट हल्ला चढवतं. म्हणतं, थांब रे पाप्या, थांब. या मोहापायी आता काकडी खाल्लीस तर नक्कीच पापी होशील. मनाचे श्लोक आठव. मनावासना दुष्ट कामा नये रे. आठव हे. या जोराच्या हल्ल्यामुळे तुडुंब पोट भरलेलं दुर्जन मन माघार घेतं. मी सायकल काढून पुढे निघतो. वाटतं, अति सर्वत्र वर्जयेत हा नियम लक्षात ठेवायला हवा. म्हणजे सतत भोगवादी वृत्ती न राहता कुठे थांबायचे ते कळेल. सतत भोगवादी वृत्ती न राहता कुठे थांबायचे ते कळायला पाहिजे. तर प्रवास हा खूप काही शिकवतो. पुढे मग त्यांना दुरूनच जैसलमेरचा किल्ला दिसतो. हा स्वर्ण किल्ला म्हणून नामांकित. खरंच तापलेल्या उन्हात स्वर्णासारखा झळाळतोय तो. सपाट रेगिस्तानच्या ओरावर त्याच्यासारखा बुलंद मजबूत बांधलेला किल्ला हाच. मी झपाट्याने त्याच्या जवळ चाललोय. अनेक आक्रमणांची देवघेव झालेली, कैक भाटिया राजांची थोर परंपरा. या राजांचा स्वतःचा हुकूम होता तोपर्यंत ठीक, पण ते मुघलांचे मांडलिक झाले मात्र सत्व तक्षणे हरपले. राहिल्या केवळ उपाध्या. वरून खासा रुबाब, पण काळीच सशाचं. दिल्ली पातन शहाचरणी विमान वाहिलेलं. कितीही नाकारलं तरी ही गुलामीच, चाकरीच. इथे नाही म्हटलं तरी शिवराय आठवतातच. त्यांचे प्रतापच तसे. एवढंसं वीतभर राज्य, पण स्वतंत्र. मुघलांची दुश्मनी, त्यामुळे त्यांच्या पश्चात अनेक गडांची धुळधाण झाली. तुटक्या इमारतीतून वारा वाहू लागला. गवत झुरपुंडांची चंगळ झाली, पण निदान हा भरावता वायू स्वातंत्र्याच्या सुगंध तरी सवे घेऊन येतो. इथे वाराच्या झुळकीत गुलामीची बदबू दडलेली आहे. हे मारवाड मेवाडचे राजे दिल्ली सल्तनीचे अंकित, नंतर इंग्रजांचेही. त्यामुळे या गडाच्या चिऱ्यालाही धक्का लागला नाही. सर्व बांधकाम जशीच्या तशी. पण इमानाचं काय? त्याचं कोणाला पडलंय? स्वतःचं राज्य वाचवलं, उत्तम राखिलं, बस. यापर्यंत अजून काही कशाला करायला हवं? वरून देह कितीही उमदा दिसला तरी आतून तो व्याधींनी पोखरलेला असावा, तसं हे. यामुळेच सह्याद्रीतील गडकोटांवरच्या फुटक्या चिऱ्यांची आठवण राहते. ती त्यांनी उपभोगलेल्या स्वातंत्र्यामुळे आणि जगाला दाखवलेल्या झुंजार वृत्तीमुळे. मात्र एक खरं की या राजांच्या वंशजांनी या गडांचा सांभाळ उत्तम केला. सह्याद्री, शिवाजी महाराज, गडकिल्ले याला इतिहासात तोड नाही, हेच खरं. मग नंतर सकाळचे 9:30 वाजतायत. रस्त्यावर अगदीच तुरळक गर्दी. बाजूचा भवनताल इथे जरा जास्तच विराण वाटतोय. छोटी झुडपंही नाहीत.
सायकलीस आता सुरेख गती मिळाली आहे. पायांच्या हालचालीला श्वासोच्छ्वासाचं तंत्र उत्तम साथ देत आहे. श्वासोच्छ्वास हे कुठल्याही खेळातलं मुख्य तंत्र. एकदा ते आत्मसात केलं की तो खेळ जमलाच. तर हे छोटे छोटे धडे आपल्याला सायकलच देतं. पुढे जाताना त्यांच्या मनातला विचार, मानव व निसर्ग यात केवढी दरी निर्माण झाली आहे. मानव आणि निसर्ग यात दरी केवढी निर्माण झाली आहे. निसर्गाशी सदैव सहकार्य करावं असं माझं म्हणणं आहे. सर्व विद्वान म्हणतात निसर्ग तुम्हाला कसं जगायचं ते शिकवत असतो. हे वाक्य यापूर्वी नुसतं कानावर पडून मेंदूतच साचलं होतं. आता त्याची जाणीव व्हायला लागली. ही मरुभूमी मला विराणतेची दीक्षा देत आहे. माझी प्रवृत्ती या रेगिस्तानात राहून बदलत आहे. साधं राहून, गरजा कमी करून, निसर्गाशी देवाण वाढवून घेवाण शून्यवत करत आणणं हाच माझ्या किंबहुना सर्वांच्या जगण्याचा उद्देश असला पाहिजे. सध्याचं चित्र बरोबर उलटं आहे. आपण सर्वच जण निसर्गाला हरवून जिंकलो असं भाष्य करतो. त्यामुळे देवाण कमी आणि घेवाणच जास्त चालू आहे. आपलं जीवन भोगावर नव्हे तर त्यागावर आधारित हवं. आपलं जीवन भोगावर नव्हे तर त्यागावर आधारित व्हावं. याचा अर्थ उपभोग मुळीच नको असा नाही. किंबहुना आधी काहीतरी आहे आणि मग ते देऊन टाकलं किंवा सोडलं की त्याग होतो. म्हणजे त्यागासाठीही भोग हवाच. फक्त सतत भोग नको एवढंच. निसर्गयान ग्रंथातली ही वाक्य परत एकदा मनात ठसतात. फलौदी गावाजवळच्या एका ढाब्यात भरपूर सब्जी रोटी खाऊन मी पुढे निघालो आहे. दुपारच्या कडाक्यानं आणि पोट जरा जास्तच भरल्यामुळे सायकल चालवायचा परत कंटाळा आला. दुपारच्या वेळी हे नेहमीचंच आहे. त्यामुळे मी एका सावलीच्या शोधात आहे. रस्त्यापासून थोडी आत ती दिसते. मी सायकल चालवून वाळूत बसतो. काही क्षण जात आहेत. तोच विचारचक्र मला पकडतं. चिंतन सुरू होतं. काय चिंतन? 21वं शतक हे स्पर्धेचं युग आहे असा घोष सगळीकडे सुरू आहे आणि सर्वजण त्यालाच अनुसरून वागत आहेत. जीवनाचे प्रत्येक क्षेत्र स्पर्धेने व्यापून टाकले आहे. त्याशिवाय जगणेच अशक्य बनले आहे. याची पायाभरणी होते अगदी लहान वयापासून, बरोबरीच्या मुलांशी तुलना करून. जेवतानाही बघू बरं कुणाचं आधी होतंय या वाक्यातून नकळतच चढाओढीचं बीज रोवलं जातं. मग शाळेत जास्तीत जास्त गुण हवेत. शास्त्र शाखेलाच प्रवेश. इंजिनियर किंवा डॉक्टर होईपर्यंत या स्पर्धेची एवढी सवय झालेली असते की पुढेही तेच सुरू राहतं. विविध मार्गांनी पैसा मिळवण्याची स्पर्धा सुरू असते. नोकरी धंद्यात शिक्षणात चालू असलेली ही स्पर्धा अगदी रस्त्यावर स्वतःची गाडी प्रथम पुढे दामटायची इतक्या खालच्या थरापर्यंत पसरते. यातून कुणी एकच जिंकतो. मग पराभूतांना नैराश्य येते. परिणाम आत्महत्या, खून, दरोडे येतपर्यंत जातात. विजयी लोक त्यांचं यश टिकवण्यासाठी कुठल्याही मर्यादा ओलांडायला मागे पुढे बघत नाहीत. या सर्वात जास्त किंमत असते ती पैसा या गोष्टीला. बस कुणी एखाद्या दुसऱ्या कुणासाठी वाटेल ते द्यायला तयार असेल तर तो दुसरा कुणी त्या देणाऱ्याला सर्वप्रथम त्याकडचे सगळे पैसे द्यायला सांगेल. पैशाशिवाय नीतिमूल्य, आचारविचार, वेळ, भावना या गोष्टींची किंमत त्या दुसऱ्या महामानवाच्या लेखी शून्य असेल. पण म्हणून स्पर्धा नकोच असं म्हणणंही योग्य नाही. कारण एका मर्यादेपर्यंत त्यातून स्वतःचाच विकास होतो आणि स्पर्धा करणं ही मनुष्य प्राण्यांची प्रवृत्तीच आहे. पण त्या मर्यादेची सीमारेषा पार धुतली गेली आहे आणि स्पर्धा म्हणजे फक्त शासनाने ठरवून दिलेल्या अभ्यासक्रमाचं पाठांतर करून मिळवलेल्या गुणांचीच असं का समजतो आपण? आपल्याला वाटतं कुणी एक पोस्ट ग्रॅज्युएट झाला की तो महानच. असे समज, गैरसमज आपल्या विचारात कसे ठसले? कारण लहानपणापासूनच आपण त्या गैरसमजांचा भाग होत असतो. ते आपल्यात भिनत असतात. दुधात साखर जशी एकजीव होते तसे हे व यासारखे अनेक समज, गैरसमज आपल्याला चिकटून असतात. पुढे एक मुक्काम झाल्यानंतर मग ते एक दोघांना विचारत ते महामार्गाला लागतात. कुणालाही रस्ता विचारताना गमतीशीर चर्चा घडतात.
लोक खूप मजेशीर पद्धतीने मार्ग दाखवतात. काही जण पत्ता बाजूला ठेवून अगळपगळ गप्पा मारत बसतात. काही जण खुण्यानिशी अचूक पत्ता सांगतात. काही जण डावे उजवे हातवारे करत गोंधळ अजूनच वाढवतात. काही जण अतिउत्साहानं किंवा मुद्दाम चुकीचं सांगतात बरं. तर काही जण थेट माहीत नाही असं सांगतात. तर काही जण पत्ता तर नीट सांगतातच, पण इतरही काही वेळी बोलतात. थोडक्यात काय, तर पत्ता विचारण्याच्या निमित्ताने विविध लोकांशी गप्पा मारता येतात. आपल्याच ज्ञानात भर पडते. लोकांच्या सवयी, त्यांची भाषा हे सगळं कळतं. त्यांच्याशी जवळपासच्या गोष्टींविषयी चर्चा होते. त्याशिवाय हवामान, पीक पाणी, राहणीमान, सद्य परिस्थिती, खाद्यपदार्थ इतक्या विविध मुद्द्यांवर गप्पा गोष्टी होतात. गावाकडची ही मंडळी अगदी भरभरून बोलतात. काही हद्द राखून ठेवत नाही. सर्व काही आपल्यासमोर रितं होतं. काही जण सायकल यात्रेचं जसं कौतुक करतायत तसं काही जण त्याची चेष्टाही करतात, अगदी मुक्तपणे बरं का. मोटरसाइकिल या 4 पहिये वाले गड्डी से अगर कोई घूम सकता है तो खामखा क्यों सायकल चलवाना, असा त्यांचा सरळ सोट प्रश्न असतो. खरं पाहता तंत्रविज्ञानाचं कौतिक करावं तेवढं थोडं आहे. कारण प्लास्टिकचा शोध, प्लास्टिक हा पदार्थ तसा वाईट नाही. ते माणसाला वस्तू साठवण्याच्या दृष्टीने खूपच उपयोगी. पण चंगळवादी प्रवृत्ती फोफावल्याने वैज्ञानिक तंत्राचा वापर भरमसाठ वाढला, क्रांतीच झाली. अति सर्वत्र वर्जक हे वेदांत लिहिलेलं वचन आपण विसरलो, पण पुराणातील कर्मकांड निष्ठेने पाळतो, असा हा संकुचित दृष्टिकोन. प्लास्टिकचं मातीत विघटन होत नाही, तसंच ते जाळल्यावर अपायकारक वायू बाहेर पडतात आणि जळूनही ते पूर्ण विघटन नाहीच. अशा प्लास्टिकचा वापर मर्यादेबाहेर वाढल्याने त्याची समस्याच होऊ लागली आहे. प्लास्टिकच नाही तर एकूणच औद्योगिक क्रांतीमुळे अनेक विविध वस्तूंचे उत्पादन अवास्तव वाढले. हे एवढे खपवायचे कसे? मग सुरू झाल्या जाहिरातबाजी, आकर्षक सवलती. लोकांच्या माथी मारणे मुळात एवढी गरज असते का, हा विचार खूप कमी केला जातो. हातात भरपूर पैसा खेळत असल्याने खरेदी वाढली. चप्पल फाटली की परत परत शिवून वापरणे कमी झाले. त्याऐवजी नवीनच खरेदी केली जाते. याचे परिणाम भयावह आहेत. मला आठवतं, हे बूट मी गेली अनेक वर्ष वापरतो. याचे तळ बरेच झिजलेत, पण मला ते टाकून द्यावेसे वाटत नाहीत. हे सर्व वस्तूंच्या बाबतीत लागू आहे. पण म्हणून मी तंत्रज्ञान विरोधी नाही आहे असं नाही. उलट आनंद प्राप्तीसाठी तंत्रज्ञानाचा नक्कीच उपयोग होतो. आता मी सायकलवरून फिरतोच, ती या तंत्रज्ञानाचेच एक फलित आहे. तिचा वापर करून मी आंतरिक शांतीच्या जवळ चाललो आहे. अंतर्मुख व्हायला या सायकलीचीच मदत घेतो आहे. या सायकलच्याद्वारे मी निसर्गाशी एकरूप झालो आहे. आमच्यातले द्वैत संपले आहे. ही सफर हळूहळू माझ्या अंतःकरणात साठत आहे. आंतरिक शांती किंवा द्वैत हे शब्द आत्ताच कसे सुचले मला? आश्चर्य वाटायच्या आधीच आठवतं. झेनमध्ये याचा वारंवार उल्लेख आलेला आहे. मानवी मूल्य आणि तंत्रवैज्ञानिक गरजा यामधला संघर्ष मिटवण्याचा मार्ग म्हणजे द्वैती विचारांचा अडसर दूर करणे. या अडसरामुळे तंत्रज्ञानाच्या खऱ्या स्वरूपाचं आकलन होत नाही. तंत्रज्ञान हे निसर्गाचा फायदा घेणं नसून एका नवनिर्मितीसाठी निसर्ग आणि मानवी मन या दोहोंना एकरूप करून त्याच्या आतीत नेणारं असतं, असं झेनमध्ये पिर्सिक सांगतो. म्हणूनच तंत्रज्ञानाचा वापर कशा प्रकारे करायचा, त्याला केवळ उपभोग्य बनवायचं का त्यातून अद्वैत साधायचं, हे एकदा कळलं की समस्या सुटण्यास विलंब लागणार नाही. पुढे अदमासे 1400 सालात बांधलेला जुनागड जवळ आलेत. जुनागड हा मजबूत किल्ला. बिकानेरचे राजे इथूनच मुघलांचे मांडलिक म्हणून बिकानेर प्रांताचा कारभार पाहत. या राजांना माही मराठी असे श्रेष्ठ सन्मानजनक बिरुद खुद्द दिल्लीपतीने दिले होते. ती पदवी वंश परंपरागत होती. एकीकडे अशा बिरुदांसाठी गुलामी पत्करायची आणि दुसरीकडे ऐट मिरवायची. किती विसंगत! पण ही मनुष्याची प्रवृत्तीच आहे. आपण सर्वजण असेच वागतो. दुसऱ्यांना सांगायचं सन्मार्गानं वागा, पण स्वतः मात्र मिळतील तसे पैसे हडप करायचे. माणूस नावाचं रसायन हे असंच. तो 14व्या शतकातला असू दे नाहीतर 21व्या, हे सर्वजण जे म्हणतोय त्यात मीही आलोच. तत्त्वज्ञानाचे मोठमोठे ग्रंथ
थोरा मोठ्यांची चरित्र ही नुसती वाचण्यासाठी नसतात, तर त्यातून अंतर्मुख व्हायची गरज असते. त्याबरोबरच तुमचं शरीर व मन त्याग करण्यासाठी तयार हवेत, तरच सकारात्मक बदल घडून येतात. जर तुम्हाला होणं मान्य नसेल तर प्लास्टिकवर बंदी आणावी असं नुसतं म्हणून किंवा कायदा करून उपयोग नाही. तुम्ही स्वतःच कर्तव्य मानून प्लास्टिकचा वापर शून्यवत करत आणणं हा त्यावरचा तर्कनिष्ठ उपाय झाला. मग त्यानुसार जीवनशैलीत बदल ओघानेच आला. ही वैयक्तिक सुधारणा सार्वजनिक पातळीवर जेव्हा परावर्तित होईल तेव्हा आपसुकच प्लास्टिक घटेल. अर्थात ही बदल प्रक्रिया प्रदीर्घ आहे, पण जितक्या चिकाटीने या बदलाच्या दृष्टीने पावलं रोखून ठेवली जातील तेवढे त्याचे परिणाम चांगले होतील. दुचाक्या वाढण्याचं खरं कारण केवळ शहरांतर्गत बस सेवेचा विस्कळीतपणा नसून शांततामय जीवनात घडलेले वेगवान बदल हा आहे. जीवनाचा प्रत्येक भाग हा धकाधकीचा झाला आहे. याचं संपूर्ण खापर औद्योगिक क्रांतीवर फोडणं चुकीचं आहे. आपल्या जुन्या पुराण्या तापसी मनोवृत्तीत सुद्धा बदल झाला आहे का? काही जणांना ही भौतिक समृद्धी हा सकारात्मक बदलच वाटतो, पण तो उथळ आहे. TV, फ्रीज, स्वयंचलित गाडी असली की आपला विकास झाला असं सध्याचं वातावरण तयार झालं आहे. पण हे काही सत्य नाही. भौतिकदृष्ट्या आपण सक्षम झालो, पण मानसिक किंवा आंतरिक विकास कुठे झाला? पुढे जाताना त्यांनी असं लिहिलं आहे, काल मी विचार करता करता ठरवलं होतं की तत्त्वज्ञान व व्यवहाराची सांगड घालायची. ते कसं शक्य होईल हे या सायकल प्रवासादरम्यान तपासायचे. गंमत अशी होते की तत्त्वज्ञानाबद्दल आपण वाचलेलं असतं तसं वागायचंही ठरवलेलं असतं, पण व्यवहारात ते जमतंच असं नाही. कधी तत्त्वांना धरून वागायची आपल्याला हिंमत होत नाही. प्रतिष्ठेच्या भ्रामक कल्पनांपायी आपल्याला समाजाची ठरलेली रीत मोडायची भीती वाटत असते. त्यासाठी अनेकांनी तत्त्व गुंडाळून ठेवलेली दिसतात. सध्याच्या स्पर्धा प्रसिद्धीच्या वेगवान युगात तर हे तीव्रतेने लक्षात येतं. काही जणांचा तत्त्वज्ञानाचा पाया भरभक्कम असतो. काय करायचे नाही ते त्यांना अचूक समजत असतं, पण व्यवहारात ते मार खातात. काही जणांना केवळ व्यवहारच समजतो. मला तर दोन्ही नीट कळत नाही. धड इथे ना धड तिथे. माझ्या ठाई नुसता गोंधळच आहे. तत्त्वज्ञानाचा व्यवहाराशी मेळ घालणे खचितच योग्य आहे का? तत्त्वज्ञान हे नेहमीच आदर्श असतं आणि म्हणूनच ते व्यवहारात आणताना त्याला थोडी मुरड घालावी लागते व देश, काल, परिस्थिती पाहून तारतम्यानं त्याचा वापर करावा लागतो. एक सारभूत नियम असा सांगता येईल की निसर्गात ताणलं जायची क्षमता आहे. या क्षमतेपेक्षा जास्त ताणलं नाही म्हणजे झालं. काही विशिष्ट मर्यादेपर्यंतची ढवळाढवळ ही हानिकारक नाही, कारण निसर्गात तेवढी लवचिकता आहे. मात्र ही ढवळाढवळ करणं त्यावेळी क्षम्य आहे की ज्यावेळी त्यातून होणाऱ्या लाभाचा उपयोग आपण आपल्या उद्देशाकडे जाण्यासाठी करणार असू. आपण कधीही पुऱ्या न होणाऱ्या गरजा भागवण्यासाठी निसर्गात वाटेल तशी ढवळाढवळ करून ती व्यवस्था उच्छिन्न करणं, साखळ्या मोडून टाकणं हा मात्र अक्षम्य अपराध आहे असं निसर्गायण सांगतं. सध्या काही लोक तंत्रज्ञानापासून सुटका करून घेण्यासाठी निसर्गाकडे पळतात. ते मोठमोठ्या मोटार गाड्यातून भ्रमंती करून येतात, पण निसर्गापाशी जाऊन ते त्यांचं तरी संपूर्ण होतात का? नाही, कारण विचार शहरीच असतात, सवयी शहरीच असतात. नाच गाणी, आरडाओरड, व्यसनं, टवाळक्या, मनमानी वेगात गाडवल्या जाणारे हे प्रकार चालूच असतात. तर अशा पद्धतीने छान छान असे त्यांचे अनुभव यांनी लिहिलेले आहेत. आणि आता आपण जरा शेवटाकडे वळतो आहे. अजून एक 5-6 छोटे छोटे पॅराग्राफ आहेत. पुढे ते ब्रेड, अंडे व चहा असा नाश्ता करून मी निघतो. काल अस्पष्ट सायं प्रकाशात छावणी नीट निहाळता आली नव्हती. आता तिचा अफाट पसारा दिसतो आहे. अमृतसर शहरातील दुसरं शहर जणू. या छावणीला शहराने वेढलं आहे, पण आतमध्ये ते जाणवतही नाही. आखीव रस्ते, दो बाजूंनी शोभेची झुरकुडं, प्रत्येक युनिटचे दिशादर्शक फलक, एक मोठं गोल्फ मैदान, दुमजली स्टाफ क्वार्टर्स, वरिष्ठ अधिकारी लोकांचे मोठे मोठे बंगले, एका मोकळ्या जागेत सैनिकी ट्रक उभे असलेले, काही जवान सायकलीवरून निघालेले, तर एका ठिकाणी जवान फॉलो इन झालेले. सर्व काटेकोर मामला. इथे कुणाला शिस्त मुद्दामून शिकवावी लागत नाही.
तर ती जीवनाचाच एक भाग बनते. जल बिना मत्स्य जसा, तसे शिस्तीविना लष्कर. अमृतसरमध्ये अनुभव केला त्यांनी. पुढे ते अमृतसरला मी जालियावाला बागेच्या फाटक्यात उभा आहे. इथेही गर्दी आहेच. 13 एप्रिल 1919 बैसाखीच्या दिवशी इथे या बागेत असंख्य लोक जमले होते. कोणत्याही राजकीय कारणासाठी नाही, इंग्रजांच्या विरोधात सभेसाठी नाही. बैसाखी सण एकत्र साजरा करायला जमले होते ते. विविध रंगी वस्त्रभूषित जवान पुरुष, स्त्रिया, मुलं तसेच बुढे बुजुर्ग लोकही बागेत आले होते. इंग्रजांच्या राज्यात सभाबंदीचा हुकूम जारी होता. तो मोडला गेल्याने जनरल डायर तिथे अख्खी एक पलटण घेऊन पोचला व कुठलाही इशारा न देता बंदुकीच्या फैरी उडून रणकंदन माजवले. अनेक निरपराध लोक मेले. काहींनी विहिरीत उड्या घेतल्या. रक्ताची होळीच साजरी झाली. अशी ही करुण घटना. त्या घटनेने देशभरात एकच खळबळ उडून दिली होती. रवींद्रनाथ ठाकूरांनी या क्रूर घटनेचा निषेध म्हणून ब्रिटिश सरकारने त्यांना दिलेली सर ही पदवी त्यांनाच परत केली. या हौतात्म्यामुळे जहाल क्रांतिकारक गट पेटून उठला. एकूणच स्वातंत्र्यप्राप्तीचं आंदोलन तीव्र होऊ लागलं. अजूनही इथल्या मातीचा वास घेतला तर रक्ताचा गंध येईल. मनुष्य जातीची क्रूरता दर्शवणारी ही निंदनीय घटना. पुढे दुसऱ्या महायुद्धाने त्या क्रूरतेचं टोक गाठलं. कुठलंही टोक, मग ते भले आपल्या आयुष्यात असो, कुठलंही टोक गाठणं वाईटच असतं. पुढे ते म्हणतात की त्याच जालियनवाला बागेत पुढे त्यांचा अनुभव ते म्हणतात, आता इथे पूर्वीसारखी शांतता राहिली नाही. पूर्वीचं खळाळतं चैतन्य, तेजही फिकट पडले. आता इथे नांदतोय तो कोलाहल, गप्पा, सततची बडबड. वास्तविक हे समाधीस्थळ आहे. इथे शांत बसून त्या शहीदांचं स्मरण करायचं. पण आपल्या बदलत्या प्रवृत्तीला हे मान्य नाही. यात आणि इतर पर्यटन स्थळात तसूभरही अंतर नाही असंच सर्वांना वाटतं. फोटो प्रकरण तर एवढं बळावलं आहे की पुसू नये. काही जण त्या गोळ्यांच्या निशाणी शेजारी उभं राहून हसत फोटो काढतायत. मोठ्या आयटीत एक तरणा ताठा मुलगा तर त्या स्तंभाच्या पारावरच चढला आहे. डोळ्यांना रंगीत चष्मा लावून मोठ्या आयटीत उभा आहे. अरे शंढा, या क्षणी जर डायर परत बंदूक रोखून उभा राहिला तर तुझ्या हातात कॅमेरा काय कमरेवर चड्डीही राहणार नाही. बरं, कुणी तिथल्या गप्पांमध्ये त्या घटनेविषयी बोलतायत का? तर नाही. अनेक जण खरेदी, इतर पर्यटन स्थळ, खाणंपिणं, प्रसाद याविषयी चर्चा करतात. पण साधारण भारतामध्ये सगळ्या पर्यटन स्थळावर हा अनुभव, मोबाईल, फोटो हा सगळीकडेच बळावलेला दिसतो आपल्याला. पुढे ते म्हणतात, आपल्याला हे जग सुधारून अधिक जगण्यायोग्य बनवायचं असेल तर राजकीय संबंधांबद्दल बोलणं उपयोगाचं नाही. ते द्वैती असतात किंवा इतरांनी करावयाच्या कामांनी भरलेले कार्यक्रमही कामाचे नाहीत. त्यामागची सामाजिक मूल्य योग्य असायला हवीत. ती केव्हा योग्य असतात? वैयक्तिक मूल्य योग्य असतील तर झेनमध्ये वाचल्याचं आठवतं. थोडक्यात गांधीजींनी सांगितलेला वैयक्तिक सुधारणांचा कार्यक्रम सर्वांनीच हाती आधी घ्यायला हवा. आणि इथेच आपलं अडतं. कारण स्वतःमध्ये सुधारणा करणं, सकारात्मक बदल घडवणं वेळखाऊ आहे. तेवढीच फुरसत आपल्याकडे नाही. म्हणून इतरांचे दोष दाखवण्याचा सगळ्यात सोपा मार्ग. सायकल प्रवासाला म्हणूनच लोक नाही म्हणतात. कारण मोटरसायकल किंवा चारचाकी वापरून प्रवास लवकर संपतो. जिथं जायचं ते ठिकाण लगेच गाठता येतं, पण ते क्षणिक ध्येय आहे हे त्यांना कळतच नाही. स्वतःला जाणून घ्यायचं असेल तर सायकल किंवा पायी प्रवासाला पर्यायच नाही. काय म्हणतात? स्वतःला जाणून घ्यायचं असेल तर सायकल किंवा पायी प्रवासाला पर्यायच नाही. पुढे त्यांचा प्रवास हिमाचल प्रदेशमध्ये धर्मशाळा या ठिकाणी जाताना खूप चढ उतार असतात आणि त्या क्षणी हा सगळ्यात कसोटीचा जे क्षण होते त्यांच्या प्रवासात हा तोच चढ. आणि त्याच्याबद्दल 2च वाक्य आहेत की शेवटी मी धर्मशाला गाठलेच. सुरुवात केली तरच असा छान शेवट होतो. फक्त त्यासाठी सुरुवात करायची हिंमत हवी. अनेक वर्षांच्या शहरी सवयीत बदल करायला हवा आणि त्या सुरुवातीनंतर त्या कामातच रुतून राहायला हवं. याबद्दल सचिनचं पण एक वाक्य आहे की प्रत्येकजण सेंचुरी मारण्याची कॅपॅसिटी असते.
प्रत्येकजण 99पर्यंत सहज जाऊ शकतो, पण तो जो प्रवास असतो 99 to 100चा, त्यामध्ये 99% लोक फेल होतात. त्यामुळे हे फार इथे संयुक्तिक वाटतं की सुरुवात करायची हिंमत होती आणि मग ती एकदा झाली की मग आणि सर्वात मग शेवटी येत असताना ते म्हणतात ही यात्रा भरपूर मोठी झाली. म्हणता म्हणता जम्मूचा टप्पा मी गाठला. या प्रवासात अनेक चिंतांनी सतावलं, नाना विचारांचे भुंगे डोक्यात घोंघावले. पण हे सर्व तुकड्या तुकड्यांनी गोळा होत गेलं. हे सर्व विचार एकसंध मांडले तर काय दिसतं, त्याची नीट मांडणी लावून संगती लावायला हवी असं मला वाटतं. मी या सायकल यात्रेत फक्त 1900 किलोमीटर अंतर कापले. अनेक जण यापेक्षा जास्त पायी, धावत, सायकलवर भटकली आहेत. या भटकण्याने आपल्याला निरनिराळे अनुभव मिळतात, ज्ञान प्राप्त होते, आपल्या आयुष्याकडे बघायचा दृष्टिकोन फाकतो. परंतु हे भटकणं डोळंच हवं. सायकल ही एक जीवनशैलीच कशी आहे हे मला मी स्वतंत्रपणे ठरवलेल्या या यात्रेतून कळत गेलं. एकदा का सायकल निर्मिती झाली की मग ती प्रदूषणास हातभार लावत नाही. सायकलीचा वेग मोटरसायकल एवढा नाही आणि पायी जाण्या एवढी सायकल हळूही नाही. सायकलीमुळे शारीरिक क्षमता ताणल्या जातात. मोटरसायकल किंवा चारचाकीचा सुखेनपणा सायकलीत नाही. प्रत्येक यंत्रासारखीच तीही रुजते, जीर्ण होते, पण नीट देखभाल करीत राहिलो तर प्रत्येक पॅडलला उत्तम साथ देते. थोडक्यात सायकल वापरणं हा बुद्ध सांगतो तसा मध्यम मार्ग आहे. सत्य असत्य यांच्या कसोटीवर सतत घासत स्वतःला शोधणं म्हणजे मध्यम मार्ग. स्पर्धा श्रेष्ठत्वाच्या वेगामुळे झपाटलेल्या सध्याच्या आयुष्याचा वेगच मला काढून घ्यायचा आहे. तंत्रज्ञानाचा मनमानी वापर न करता तारतम्यानं वागून जेवढाच तेवढा ठेवायचा आहे. गरजा कमी करून राहण्यासाठी ही सायकल जीवनशैली किंवा सायकल मध्यम मार्ग अनुसरून तडजोड करत करत तीत एकरूप होणे, विराण होत जाणे एवढा उद्देश असून एवढा मोठा प्रवास अजून बाकीच आहे. धन्यवाद मंडळी. अशा पद्धतीने आपण 2 चाक आणि मी हे ऋषिकेश पाळंदे यांचं पुस्तकाचं अभिवाचन केलेलं आहे. आणि जर माझे हे संग्रही आहे कोणाला वाटलं तर मला सांगा, मी हे कदाचित कुरिअरनं पाठवू शकेल. आणि अशा पद्धतीने मग आमचे बाप्पांनी आम्हाला जो संदेश दिला आहे त्या पद्धतीने मी सर्वांना एकदा विनंती करतो, परत एकदा, ज्याच्या क्षमतेनुसार जेवढी जमेल तेवढी सायकल चालवा, वेगवेगळे अनुभव घ्या. या एवढा निरोप देऊन मी सध्या आपली पुन्हा एकदा रजा घेतो आणि तत्पूर्वी त्या परब्रह्माचं रूप असणाऱ्या या आमच्या बाप्पाकडे मी आपल्या सर्वांना भरपूर मोठं आयुष्य देव आणि निरोगी आरोग्य देव ही एकदा प्रार्थना करतो आणि आपली रजा घेतो. गणपती बाप्पा मोरया.